ज्यांच्या घरामध्ये रोजच वरण किंवा डाळ खाल्लं जातं त्यांनी अशा प्रकारे एकदा वरण करून बघा, नक्कीच सर्वांना आवडेल। मसूर डाळ, मूग डाळ, तूर डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालायचे। त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, हळद, धना पावडर, मीठ आणि थोडंसं तेल घालून चिंचेचा कोळ घालायचा आहे। मग इथे स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आपल्याला मेथी घालायची आहे। चांगलं मिक्स करायचं, शिजण्या इतकं पाणी घालायचं आणि कुकरला जितक्या शिट्ट्या लागतात तेवढ्या शिट्ट्या इथे काढून घ्यायच्या। आता मी इथे 4 शिट्ट्या काढून कुकरला हे सगळं साहित्य शिजवून घेणार आहे। कुकर थंड करून झाल्यावर आपल्याला ही चांगली डाळ घोटून घ्यायची आहे। रवीच्या किंवा पळीच्या मदतीनं घोटून घ्यायची। यानंतर आपल्याला कढईमध्ये एक तडका करायचा आहे। त्यामध्ये आपल्याला गरजेपुरतं तेल घालून जिरं मोहरी घालायची आहे आणि भरपूर लसूण घालायचं आहे। लसूण थोडा ब्राऊन झाला की सुकी लाल मिरची, कढीपत्ता, हिंग घालायचा, मिक्स करायचं आणि ही घोटलेली डाळ या फोडणीवर घालायची। सगळं चांगलं मिक्स करायचं। गरजेनुसार पाणी वाढवायचं, आवडीनुसार कोथिंबीर घालायची, एक उकळ काढायची आणि आपलं हे गरमागरम मेथीचं वरण तयार झालेलं आहे।